अगं ताई चुकून पडलं ना. ठीक आहे, उचलते उचलते. वेदाला ना आता खूप भूक लागली असेल. वेदासाठी पटकन शेवया बनवते. मुलांना थांबा थांबा, काय करताय? हा, असं रस्त्याच्या मधोमध कशाला फटाके फोडताय? फोडेल ना कोणाच्या तरी अंगावर. सॉरी सॉरी. नाही नाही, सॉरी नकोय, पण असं मध्येच फोडू नका. जरा बाजूला जाऊन फोडा. आणि स्वतः सुद्धा काळजी घ्या, म्हणजे तुम्हाला सुद्धा भाजायला नको येते. आणि हे काय, एवढेच फटाके तुमच्याकडे? दिवाळीला वेळ अजून, आधीच संपू नका ते सगळे. आणि हॅपी दिवाळी इन ऍडव्हान्स. हॅपी दिवाळी. बाजूला जा. मॅडम मॅडम मॅडम, आपण काय करतो इकडे? प्लीज जाऊया ना, मला भीती वाटते मॅडम. प्लीज प्लीज. अहो मॅडम, इकडे स्फोट होणार आहे, आपण घराबाहेर जाऊया प्लीज. मला मरायचं नाहीये मॅडम. माया जरा थांब, गडबड करू नकोस. हो तेच सांगते, गडबड करायला हवी, नाही तर जीव जाईल आपला. प्लीज मॅडम, मला मरायचं नाही, आपण जाऊया प्लीज. माया हे बघ, हे सगळं जर का अथर्वला कळलं ना तर कर्माने मरशील. अहो पण माया प्लीज, काही होणार नाहीये. आणि एक गोष्ट तुला लक्षात येते का? हे बघ, खाली जर का त्या स्फोटात मीरा मेली तर अथर्व कायमचा तुझा असेल, कायमचा. अहो पण त्यासाठी मी जिवंत राहिले पाहिजे ना. आपण या स्फोटात मेलो तर अथर्व मला तसंही मिळणार नाहीये. प्लीज मॅडम, प्लीज, मला भीती वाटते, आपण जाऊया. बरं, घराबाहेर नाही तर ऍटलीस्ट आपण गॅलरीत जाऊया प्लीज. बरं ठीक आहे, तोंड बंद ठेवटलीस तुझं. भित्री कुठली? ताई, अगं लाईटर चालत नाहीये. आत्ताच तर नवीन आणलं होतं. हा, ते आता पडलं ना तुझ्याकडून, म्हणून असेल. जाऊ दे, काडीपेटीच वापरूया आपण. चालेल. मीरा, हे गुलाबाचं फुल बघ जरा, असं काळं का पडलं? अगं ताई, मी आत्ता ठेवलं तेव्हा चांगलं होतं. अगं मग आत्ता काय झालं? ताई, नर्सरीतल्या रोपांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. एकतर ती रोपं जगतच नाही, किंवा मग त्या फुलांना असे डाग पडतात किंवा कीड लागते. नाही मीरा, मला एक काहीतरी वेगळं वाटतं. ताई अगं तसं काही नाहीये, जाऊ दे ते आता. अगं वेदा वाट बघत असेल, तिला खूप भूक लागली असेल. आणि आता जर मी गेले नाही ना तर मग ती बाबांना फोन लावेल तिच्या, आणि तिच्या बाबांना सांगेन की ऑनलाईन मला नूडल्स पाठवा म्हणून. त्यापेक्षा मीच पटकन बनवते आणि घेऊन जाते. ठीक आहे, मी बघून येते वेदा काय करते ते. बरं ठीक आहे, आलेच.
झाला? तो ऑफिसला गेला होता ना? हा? मॅडम 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 अथर्व आलाय तर अथर्वला कळलं तर पण खूप प्रॉब्लेम होऊन जाईल मॅडम मला भीती वाटते मॅडम माया गप्पा बस जरा, गप्पा बस. अरे वा, अथर्व इतक्या लवकर घरी आले. मीराचं बोलणं मनावर घेतलेलं दिसतंय. आवाज कसला येतो? तिथे गॅस लीक होत. पेटत का नाही गाडी?